हॅलो एव्हरीवन. आज कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की VSEPR थेरी काय असतं, बरोबर आहे. बॉन्ड पेअर रिपल्शन, व्हॅलेन्शियल बॉन्ड पेअर रिपल्शन थेरी, बरोबर आहे. आता व्हॅलेन्शियलमध्ये आपण रिपल्शन बघितलं, बरोबर आहे. ते रिपल्शन कसं होते ते बघितलं. कोणामध्ये रिपल्शन जास्त असते, लोन पेअरमध्ये असते की बॉन्ड पेअर लोन पेअरमध्ये असते, ते सुद्धा आपण बघितलं, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण हा सुद्धा कन्सेप्ट बघितला की त्याच्या शेप कसे, त्याच्या ज्या त्या सेंट्रल ॲटमवर जर समजा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर त्याच्या शेपमध्ये कसा चेंज होतो, कारण की त्यामध्ये काय होत असते, रिपल्शन होत असते. आणि आपला जो ॲटम आहे ते अशा ठिकाणी जातो ज्या ठिकाणी काय असतं, मिनिमम रिपल्शन. आणि तेव्हा ज्याला मिनिमम रिपल्शन भेटे तेव्हा तो कसा असतो, मॅक्झिमम स्टेबल. हा कन्सेप्ट घेऊन आपण VSEPR थेरी स्टडी केली होती, बरोबर आहे. आता पण आपल्याला जो केमिकल बॉन्डचं नेचर आहे, बरोबर आहे, आपण बघितलं की आयोनिक बॉन्डला आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम कशामध्ये होता आपल्याला, कोव्हॅलंट बॉन्ड. कारण की कोव्हॅलंट बॉन्ड कसे असतात, नेहमी डायरेक्शनल. आपण त्याच्या प्रॉपर्टीमध्ये स्टडी केले, बरोबर आहे. डायरेक्शन असतात आणि त्यामध्ये मेन म्हणजे काय होतं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. काय होत असतं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होत असते का नाही, काय होत असते त्यामध्ये, इलेक्ट्रॉनची शेअरिंग होत असते. आणि तीच इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते कशी ते बघण्यासाठी आपण प्रत्येक स्टेप बाय स्टेप एक एक थेरी बघत आहोत. आधी लेविस डॉट स्ट्रक्चर बघितलं, ऑक्टेट रूल बघितलं, टू एक्सप्लेन द कोव्हॅलंट नेचर ऑफ दॅट मॉलिक्यूल. प्रत्येक मॉलिक्यूलचं कोव्हॅलंट नेचर स्टडी करण्यासाठी आपण हे सगळ्या थेरी बघत आहोत. कालची सुद्धा थेरी त्यासाठी बघितली होती की जेणेकरून आपल्याला त्या मॉलिक्यूलची जिओमेट्री आणि शेप आयडेंटिफाय व्हावं किंवा लक्षात ठेवावं की कसं ॲक्च्युली ते शेप कसा तयार होते हे बघावं, बरोबर आहे. आता आपल्याला अजून दोन थेरी बघायच्या आहेत. कोणती थेरी आहेत त्या, ॲडव्हान्स टेक्निक. कशाच्या, ॲडव्हान्स टेक्निक टू डिटरमाइन द केमिकल नेचर ऑफ द बॉन्ड. एखाद्या बॉन्डचं केमिकल नेचर किंवा केमिकल बॉन्डिंग ॲक्च्युली होते कशी ते बघण्यासाठी. आणि आपल्याला पर्टिक्युलर कोणती बॉन्डिंग बघायची, फक्त कोव्हॅलंटमध्ये जे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होते ते सांगितलं त्यांनी, ती ॲक्च्युली शेअरिंग होते कशी, त्यासाठी ते स्टडी करण्यासाठी आपल्याला अजून दोन थेरी बघायच्यात. पहिली म्हणजे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. पहिली कोणती आहे, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. पहिली कोणती, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. आणि सेकंड कोणती आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. कोणती आहे, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. आणि दुसरी कोणती आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. टू गिव्ह द नेचर ऑफ केमिकल बॉन्ड. और ह्या दोन थेरीचा आपल्याला यूज कशासाठी होणार, त्या केमिकल बॉन्डचं नेचर ॲक्च्युली कसं असते, ती ओव्हरलॅपिंग किंवा जे काही शेअरिंग होते इलेक्ट्रॉनचं, ते ॲक्च्युली इलेक्ट्रॉनचं शेअरिंग कसं होते ते डिटरमाइन करण्यासाठी पर्टिक्युलरली कोणत्या बॉन्डमध्ये, फक्त कोव्हॅलंट बॉन्डमध्ये. आलं लक्षात. त्यासाठी आपल्याला आता ह्या दोन्ही थेरी स्टडी करायच्या आहेत. थेरी किती थेरी झाल्या, मोजा तोपर्यंत. गुड. किती झाल्या, 4 ते 5 थेरी झाले असतील आपल्या आत्तापर्यंत. ठीक आहे. आता आपण बघू मग पहिली थेरी त्यामधली कोणती आहे, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. कोणती आहे, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. ही जी थेरी आहे, इट इज प्रपोज्ड बाय द हिटलर ऑन द बेसिस ऑफ वेव्ह मेकॅनिक्स. काय म्हणते, वेव्ह मेकॅनिक्सच्या बेसिसवर त्यांनी कोणती थेरी प्रपोज केली आहे, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. कोणी केलेली आहे, हिटलरनी. कोणी केलेली आहे, हिटलरनी. ऑन द बेसिस ऑफ वेव्ह मेकॅनिक्स. तुम्हाला वेव्ह मेकॅनिक्स माहिती, आपले जे क्वांटम नंबर आहेत त्याला आपण काय म्हणतो, वेव्ह मेकॅनिक्स, बरोबर आहे. कारण की ते स्कॉडिंजरच्या वेव्ह इक्वेशनचे काय आहेत, आउटकम्स, बरोबर आहे. त्यामुळे हे तुम्हाला माहितीच आहे, बरोबर आहे. स्कॉडिंजरच्या वेव्ह इक्वेशनचे ते आउटकम्स आहेत. त्यामुळे ही जी थेरी आहे ती कशावर बेस आहे, त्या वेव्ह मेकॅनिक्सवर. आलं लक्षात. कोणी प्रपोज केली, हिटलरने प्रपोज केली. कुठं केली, लंडनला जाऊन. कुठं गेली, लंडनला. कारण की हिटलर कुठं होतं, लंडनलाच होतं. आलं लक्षात. आता बघू मग. आता मला सांगा, नवीन थेऱ्या जेव्हा येतात त्याच्या मागे त्याचं काही रिझन असेल, बरोबर आहे. कारण की आतापर्यंत आपण 3-4 थेरी शिकलो, बरोबर आहे. तर त्याचा काहीतरी
त्या बाकीच्या थेरी काहीतरी फॉलो करत नसतील, म्हणून आपल्याला काय करावं लागलं, नवीन नवीन थेरी सायंटिस्टला काय करावं लागेल, टू एक्सप्लेन दॅट कन्सेप्ट. ॲक्च्युली बॉन्डिंग कशी होती तो कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी काय करावं लागलं, नवीन 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 थेरी तयार करावं लागलं. मग असे कोणते ड्रॉबॅक्स होते की जे बाकीचे ऑक्टेट थेरी किंवा लेविस डॉट स्ट्रक्चर किंवा आपलं VSEPR थेरी एक्सप्लेन करत नव्हते, जेणेकरून आपल्याला काय तयार करावं लागलं, नवीन थेरी स्टडी करावं लागली. ती कोणती आहे, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. आलं लक्षात. आधी बघितलं आपण व्हॅलेन्स शेलमध्ये रिपल्शन कसं होते, कारण की आपल्याला ही गोष्ट 100% माहिती आहे, जी शेअरिंग होत असती ती कोणामध्ये होत असती, किंवा इलेक्ट्रॉनचं जे काही शेअरिंग होते ते पर्टिक्युलरली कोणामध्ये होत असते, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनमध्ये, जे की कुठं प्रेझेंट असतात, व्हॅलेन्स शेलमध्ये. बरोबर आहे. आता आपण बघू की त्यामागचे कारण काय होते. बरोबर आहे. व्हॅलेन्स थेरी व्हाय ही का आली, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी का आली, आलं लक्षात. आता आपल्याला माहिती आपण ऑक्टेट रूलचे आणि लेविस डॉट स्ट्रक्चरचे काही ड्रॉबॅक्स बघितले होते. बरोबर आहे. कोणते कोणते होते ड्रॉबॅक्स. एक तर ड्रॉबॅक असा होता की तो फक्त त्याची शेप आपल्याला माहिती करून देत नव्हता. बरोबर आहे. शेप माहिती करून देत नव्हता, ती थेरी एक्सप्लेन करत नव्हती एखाद्या पर्टिक्युलर सबस्टन्सचा ॲक्च्युली शेप कसा होतो, त्यासाठी आपल्याला VSEPR थेरी स्टडी केली. बरोबर आहे. हा झाला त्याचा पहिला ड्रॉबॅक. दुसरा ड्रॉबॅक काय होता त्याचा, पहिला शेप of that orbit or that molecule does not explained by the other theory. नंतर the actual covalent bond formation, the actual covalent bond formation does not explained by लेविस थेरी. सगळे म्हणत होते की लेविस बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड तयार होते, पण ते कसा तयार होते ही लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये किंवा लेविस थेरी एक्सप्लेन करत नव्हती. दुसरं म्हणजे त्याचा शेप आपल्याला माहित नव्हता, जे शेप ऑफ असं लिहा तुम्ही म्हटलं तर शेप ऑफ पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. लक्षात, शेप ऑफ पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. नंतर अजून काय करत नव्हती, इट डज नॉट एक्सप्लेन व्हाय मॉलिक्यूल हॅव, डज नॉट एक्सप्लेन व्हाय मॉलिक्यूल हॅव डिफरंट, does not explain why molecule have different bond dissociation, enthalpy and bond length. आपण बॉन्ड लेंथ शॉर्ट मध्ये कन्सेप्ट बघितला होता. बरोबर आहे. ह्या ॲटम मध्ये जो काही बॉन्ड होतो त्याला आपण काय म्हणतो, बॉन्ड लेंथ म्हणतो. बरोबर आहे. आलं लक्षात. आणि त्याच्यावर आपल्याला माहिती त्या बॉन्ड लेंथच्या वर जर ते अजून एकमेकांसोबत अट्रॅक्ट होत गेले त्यामध्ये ऑटोमॅटिकली काय होत असतं, रिपल्शन. बरोबर आहे. आता काय म्हणते एवढं लक्षात घ्या. आधी आपली जी आधीची थेरी होत्या ते काय करत होतं, पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलचा शेप एक्सप्लेन करत नव्हता. नंतर त्याचं कोव्हॅलंट बॉन्डचं हाऊ द कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म, कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होते, कसा ॲक्च्युली तयार होते, त्याचं सुद्धा ते लेविस थेरी एक्सप्लेन करत नव्हती. नंतर इट डज नॉट एक्सप्लेन व्हाय द मॉलिक्यूल हॅव डिफरंट बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. सिम्पली बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड फॉर ब्रेकेज ऑफ बॉन्ड. बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी म्हणजे एनर्जी required for breaking of bond. बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण काय म्हणतो, बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी आणि बॉन्ड लेंथ. मग प्रत्येकाचं जे काही बॉन्ड, प्रत्येकाला जे काही, बरोबर आहे, जेवढा स्ट्रॉंग बॉन्ड असेल त्याला ब्रेक करायला तेवढा वेळ लागत असेल. बरोबर आहे. मग प्रत्येकाचे आयोनिक बॉन्डला डिसोसिएशन एनर्जी खूप जास्त असते, तशीच कोव्हॅलंट बॉन्डला कमी असते. असं का? बरोबर आहे. हे कोण एक्सप्लेन करू शकत नाही, आधीच्या थेरी. बरोबर आहे.
अजून एक माहिती आपल्याला, तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की मॅडम आपण शेप ऍक्च्युली कॅल्क्युलेट केलं होतं कोणत्या थेरीनी बघितलं होतं, VSEPR थेरीनी, बरोबर आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक मॉलिक्युलची जिओमेट्री आणि शेप कॅल्क्युलेट केला होता ऑन द बेसिस ऑफ देअर बॉन्ड पेअर अँड लोन पेअर इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. मग आता तुम्ही इथं म्हणत आहेत की आधीची थेरी शेप ऑफ मॉलिक्यूल डिटरमाइन करू शकत नव्हती. का करू शकत नव्हती? कारण VSEPR theory gives the geometry of simple molecule. Yeah, VSEPR theory gives geometry of simple molecule theoretically काय म्हणते, VSEPR theory gives the geometry of simple molecule theoretically but could not explain it. आपण आता बघितलं, बरोबर आहे, त्याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील आणि बॉन्ड पेअर 2 असेल तर त्याला आपण लिनियर म्हणतो. जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन 1 आणि बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन 2 असतील तर त्याला आपण काय म्हणतो, बेंट. आलं लक्षात. हे जे स्ट्रक्चर आहेत जे VSEPR थेरीनी सांगितले, त्याची शेप आणि जिओमेट्री सांगितली, ती फक्त थेरॉटिकली त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे, जे की त्यांनी म्हणजे थेरॉटिकली सांगितलंय की असं झाल्यावर असं होऊ शकते, पण त्यांनी ती थेरी एक्सप्लेन करता आली नाही. त्यामुळे हे काय आहेत, त्याचे मॅक्झिमम ड्रॉबॅक्स आहेत. आलं लक्षात. जेणेकरून आपल्याला की नवीन थेरी तयार करावी लागली, ती कोणती आहे, व्हॅलन्स बॉन्ड थेरी. कोणते आहेत मग ड्रॉबॅक्स? एक तर it does not explain the shape of polyatomic molecule, it does not explain the covalent bond formation, and it does not explain why molecule have the different bond dissociation enthalpy and bond length. And bond dissociation enthalpy means energy required for breakage of bond. Next, VSEPR theory gives the geometry of simple molecule theoretically. फक्त तिनं थेरॉटिकल बेसिसवर त्याची जिओमेट्री आणि शेप सांगितले, पण त्याला एक्सप्लेन करता त्या VSEPR थेरीला सुद्धा त्याला एक्सप्लेन करता आलं नाही. हे काय आहे, त्याचे ड्रॉबॅक्स. हे सगळे ड्रॉबॅक्स ओव्हरकम करण्यासाठी टू ओव्हरकम these drawbacks a new theory is developed. That means that theory is called as valence bond theory. त्या थेरीला आपण काय म्हणतो, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. आलं लक्षात. काय म्हणते, हे आतापर्यंतचे आपण जे काही ड्रॉबॅक्स आहेत ते ओव्हरकम करण्यासाठी नवीन थेरी प्रपोज झाली. त्या थेरीचं नाव काय आहे, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. काय म्हणते, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. आता नावातच आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. म्हणजे कोणाकोणामध्ये बॉन्डिंग होणार, जे व्हॅलेन्स शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. आता मी जे म्हणत आहे ते नीट आन्सर द्या. व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, तुम्हाला माहिती, बरोबर आहे. आता त्यापैकी कसे असतात, काही बॉन्डेड असतात आणि काही अनबॉन्डेड, त्याला आपण लोन पेअर म्हणतो. काही पेअरमध्ये असतात, काही कसे असतात, अनपेअर. आता हे अनपेअरमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय करणार, बॉन्ड करायला हेल्प करणार दुसऱ्या ॲटम सोबत, बरोबर आहे. जर ते हाफ फिल्ड असतील किंवा अनपेअर असतील, ते काय करू शकतील, समोरच्या ॲटम सोबत इझिली काय करू शकतील, बॉन्ड करू शकतील. जे ऑलरेडी बॉन्डमध्ये असतील तर ते काय करू शकणार नाही, बॉन्ड फॉर्मेशन करू शकणार नाही. म्हणजे आपल्याला इथं सुद्धा कशाचा यूज गरज आहे, कशाचा आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची. आलं लक्षात. आता आपण बघू त्याचे पोस्ट्युलेट्स, की व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचे पोस्ट्युलेट काय आहेत ते. ओके, ठीक आहे. आता आपण बघू त्याचे पोस्ट्युलेट. आता आपल्याला माहिती आहे की ही थेरी कोणी डिस्कवर केलेली आहे, हिटलरनी, बरोबर आहे. हिटलरनी लंडनमध्ये ही थेरी डिस्कवर केली, पण त्याला एक्सपांड करायचं काम कोणी केलेलं आहे, पॉलिंग आणि स्लेटरनी. कोणी केलं, पॉलिंग अँड स्लेटर, टू एक्सपांड दॅट थेरी. लक्षात, त्या थेरीला पुढे नेण्याचं काम कोणी केलेलं आहे, पॉलिंग अँड स्लेटर. आता आपण बघू त्याचे पोस्ट्युलेट ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड
थेरी काय असतात बघा. पहिला पॉस्ट्युलेट, द कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय ओव्हरलॅपिंग ऑफ द covalent bond is formed. The covalent bond is formed by overlapping of काय म्हणते, the covalent bond is formed by overlapping of two half-filled valence orbitals of an given atom. काय म्हणते, द कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय ओव्हरलॅपिंग ऑफ टू हाफ फिल्ड व्हॅलेन्स ऑर्बिटल्स ऑफ एन गिव्हन ॲटम. म्हणजे जेव्हा एखादा मॉलिक्यूल असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पलने एक्सप्लेन करून दाखवते. H2 कसा तयार होतं, एक Hचं आणि दोन HHचे मॉलिक्यूल. आता आपण ह्याची जर समजा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर हे कसं होते 1s1 आणि हे कसं, हे पण सुद्धा कसं होते 1s1 इन दॅट शेप. हे 1s1, हे सुद्धा 1s1. जर त्याचं बघितलं तर हे सुद्धा हाफ फिल्ड आहे आणि हा सुद्धा कसा आहे हाफ फिल्ड. आलं लक्षात. मग ह्या ठिकाणी काय होते, काय सांगते, अ कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय ओव्हरलॅपिंग ऑफ टू हाफ फिल्ड व्हॅलेन्स ऑर्बिटल्स. काय म्हणते, हे दोन कसे आहेत आता हाफ फिल्ड, त्या दोघांनी एकमेकांसोबत काय केली, ओव्हरलॅपिंग जर केली. फॉर एक्झाम्पल हे झाला हायड्रोजनचा न्यूक्लियस, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, एकच, बरोबर आहे. आणि हे झाला दुसऱ्या हायड्रोजनचा न्यूक्लियस, बरोबर आहे. ह्या ठिकाणी काय केलं, ह्यामध्ये ह्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, ह्या हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन. त्यांनी काय केली, एकमेकांमध्ये ओव्हरलॅपिंग केली आणि ओव्हरलॅपिंग करून काय केली, इलेक्ट्रॉनची शेअरिंग केली, बरोबर आहे. ती इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाल्यामुळे ह्या ठिकाणी काय तयार झालं, एक प्रकारचा बॉन्ड तयार झाला, जे की कसा राहील, हा. आलं लक्षात. म्हणून हे काय म्हणतात, द कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय ओव्हरलॅपिंग ऑफ टू हाफ फिल्ड व्हॅलेन्स ऑर्बिटल्स ऑफ एन गिव्हन ॲटम. हा काय झाला पहिला पॉस्ट्युलेट, की जे काही इलेक्ट्रॉन मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड कधी फॉर्म होते, जेव्हा ते इलेक्ट्रॉन गिव्हन ॲटमचे इलेक्ट्रॉन कसे असतील, व्हॅलेन्स ऑर्बिटल मध्ये हाफ फिल्ड असतील. हाफ फिल्ड असल्यामुळे त्या दोन ॲटम मध्ये काय होणार, ओव्हरलॅपिंग होणार आणि काय तयार होणार, एक प्रकारचा बॉन्ड. आलं लक्षात. हा झाला त्याचा पहिला पॉस्ट्युलेट. आलं लक्षात. आता बघू आपण त्याचा दुसरा पॉस्ट्युलेट. दुसरे पॉस्ट्युलेट बघा. The electrons in the overlapping the electrons in the overlapping orbital get paired and confined between the nuclei of two atoms. काय म्हणते, the electrons in the overlapping orbitals get paired and confined between the nuclei of the two atoms. Let's explain with the example. हा H बरोबर आहे. ह्याला आपण काय म्हणणार, बॉन्ड. इथं काय तयार झालेलं आहे, बॉन्ड, दोन इलेक्ट्रॉनची काय झालेली शेअरिंग. ह्याला आपण म्हणतो ओव्हरलॅपिंग एरिया सुद्धा म्हणू शकतो, कारण की ते काय करतं, एवढाच एरिया. फॉर एक्झाम्पल इतका एरिया, हा एक ॲटम इतका एरिया तो ओव्हरलॅप करणार. ओके, इतका.
आलं लक्षात. आता ओव्हरलॅप करत असताना ते काय म्हणतात, द इलेक्ट्रॉन्स इन द ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स गेट पेअर्ड अँड कन्फाइन्ड बिटवीन द न्यूक्लियाय ऑफ द टू ॲटम. ह्या ठिकाणी एच लिहिलं म्हणजे इथे एक न्यूक्लियस आहे आणि इथे एक न्यूक्लियस आहे, बरोबर आहे. जी काही इलेक्ट्रॉनची पेअरिंग होत आहे किंवा ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होत आहे ते कोणामध्ये होते, बिटवीन द टू न्यूक्लियस. हा एक न्यूक्लियस आणि हा एक न्यूक्लियस, त्या दोन न्यूक्लियसच्या मध्येच काय होत आहे, त्याची ओव्हरलॅपिंग. कळते का सगळ्यांना? त्या दोन न्यूक्लियसच्या मध्येच काय होणार, त्याची ओव्हरलॅपिंग. त्याला काय म्हणतो आपण, सेकंड पॉस्ट्युलेट. पहिला पॉस्ट्युलेट कळाला. पहिल्या पॉस्ट्युलेट मध्ये काय म्हणते, व्हॅलेन्शियल मध्ये जे काही अनपेअर इलेक्ट्रॉन असतात ते अनपेअर इलेक्ट्रॉनच काय करतात, ओव्हरलॅपिंग करतात, बरोबर आहे. काय करतात, ओव्हरलॅपिंग करतात, इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतात, म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशनला हेल्प करतात, बरोबर आहे. दुसरं पॉस्ट्युलेट काय म्हणते, द इलेक्ट्रॉन इन द ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स पेअर होतात, पण ते कशाच्या मध्ये असतात, दोन न्यूक्लियाय ऑफ दॅट ॲटम. त्या ॲटमच्या न्यूक्लियाय मध्ये काय असतात, हे ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स. म्हणजे हे ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल कोणामध्ये प्रेझेंट असते, बिटवीन द टू न्यूक्लियाय. आलं लक्षात. आता आपण बघू त्याचं तिसरं, द डायरेक्शन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. तिसरं पॉस्ट्युलेट बघा, द डायरेक्शन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इज, द डायरेक्शन ऑफ इज काय म्हणते, द डायरेक्शन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इज along the region of overlapping, along the region of overlapping, along the region of overlapping of atomic orbitals, of atomic orbitals. काय म्हणते, the direction of covalent bond along with the region of overlapping of atomic orbital making the bond direction, making the bond direction. किती मोठा आहे ना पॉस्ट्युलेट. सिम्पली याचा मिनिंग काय होते, जे काही इलेक्ट्रॉन मध्ये ओव्हरलॅपिंग होणार आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती की जे कोव्हॅलंट बॉन्ड आहेत ते कसे असतात, डायरेक्शनल, आणि आयोनिक बॉन्ड कसे असतात, नॉन डायरेक्शनल. ही गोष्ट सगळ्यांना माहिती. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर इथं सोडियम काढलं, सोडियम प्लस, आणि जर इथं मी साईडला कुठं जरी Cl जरी लिहिलं तरी ह्यामध्ये काय असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शनच असतं, आणि ते नॉन डायरेक्शन असल्यामुळे कोणत्याही साईडला काय करू शकतो, NaCl बॉन्ड फॉर्म करू शकतो. पण आपला जो आता कोव्हॅलंट बॉन्डचा प्रश्न आहे, कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये त्यांनी सांगितलं की ते कसे असतात, डायरेक्शनल. आपण त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा बघितल्या की कोव्हॅलंट बॉन्ड कसे असतात, नेहमी डायरेक्शनल असतात. डायरेक्शनल असल्यामुळे काय होते, जेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला काय तयार करायचं आहे, बॉन्डिंग तयार करायची, ती बॉन्ड फॉर्मेशन डायरेक्शन कशी असणार, ज्या ठिकाणाहून काय होणार, त्याची ओव्हरलॅपिंग. फॉर एक्झाम्पल इथं हायड्रोजन मॉलिक्यूल आहे, इकडे एक हायड्रोजनचा मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे. आता इथं त्याचं न्यूक्लियस आहे इकडे. आता ह्या साईडने त्याचं काय झालेलं आहे, बॉन्ड फॉर्मेशन, हे ओव्हरलॅपिंग. त्यामुळे बॉन्ड फॉर्मेशन सुद्धा कसं होणार, ह्या डायरेक्शनने. आलं लक्षात. म्हणजे सिम्पली ज्या ठिकाणाहून ओव्हरलॅपिंग झाली, जर ती ओव्हरलॅपिंग इकडून झाली असती तर ती बॉन्ड फॉर्मेशन कसं असलं असतं, असं. आलं लक्षात. म्हणजे जशी त्याची ओव्हरलॅपिंग असेल तसं काय होणार, त्याचं बॉन्ड फॉर्मेशन. आलं लक्षात. म्हणजे ते ओव्हरलॅपिंगची जी काही डायरेक्शन असेल त्याच डायरेक्शननी काय होणार, बॉन्ड फॉर्मेशन. आलं लक्षात. आता बघू आपण त्याचं नेक्स्ट पॉस्ट्युलेट. नेक्स्ट पॉस्ट्युलेट खूप मोठं होतं बघा. काय म्हणते, द ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ अ व्हॅलेन्शियल विथ पेअर इलेक्ट्रॉन डू नॉट पार्टिसिपेट इन द प्रोसेस ऑफ ओव्हरलॅपिंग अँड हेन्स डू नॉट कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स द बॉन्ड फॉर्मेशन. दे फॉर्म लोन पेअर. सिम्पली हे तुम्हाला वाचल्यावर असं वाटत असेल, बापरे मॅडम हे किती मोठं पॉस्ट्युलेट आहे, पण ह्याला जर आपल्या मदर टंगमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये केलं तर हे खूप छोटं आहे. काय म्हणते, ओव्हरलॅपिंग करत असताना
जे बॉन्ड पेअरमध्ये ऑलरेडी असतील तर ते ओव्हरलॅपिंग करणार नाहीत, जे की अनपेअर असतील, लोन पेअरमध्ये असतील तेच फक्त काय करू शकणार, ओव्हरलॅपिंग करू शकणार. हाच मिनिंग काय होतं एवढ्या मोठ्या सेंटेन्सचा. काय म्हणते बघा, द ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ अ व्हॅलेन्स शेल with the pair electron does not participate in the process of overlapping. जे ऑर्बिटल व्हॅलेन्स शेल मध्ये जे बॉन्डेड इलेक्ट्रॉन आहेत किंवा जे पेअर इलेक्ट्रॉन आहेत ते ओव्हरलॅपिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाही. हेन्स डू नॉट कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स द बॉन्ड फॉर्मेशन. त्यामुळे ते बॉन्ड फॉर्मेशनला सुद्धा हेल्प करणार नाही. कळाले? कोणते इलेक्ट्रॉन, जे की पेअर मध्ये आहेत ते. आलं लक्षात? काय म्हणते परत एकदा सांगते, द ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ अ व्हॅलेन्स शेल विथ पेअर इलेक्ट्रॉन, जे ऑलरेडी पेअर मध्ये आहेत ते काय करू शकणार नाही, बॉन्ड फॉर्मेशनला हेल्प करू शकणार नाही. इन द प्रोसेस ऑफ ओव्हरलॅपिंग सुद्धा करणार नाही. ओव्हरलॅपिंग केल्यामुळे ते बॉन्ड फॉर्मेशन करू शकणार नाही. मग ते कोण करू शकतील, दे फॉर्म द लोन पेअर. फक्त काय करू शकतील, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय तयार करू शकतील, बॉन्ड फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल, ह्याचं एक एक्झाम्पल सांगते. काय आहे, अमोनिया. बरोबर आहे, अमोनिया आहे. ऑलरेडी हे काय आहे, अमोनियाचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं त्यांनी हायड्रोजन सोबत काय तयार केलेलं आहे, पेअर मध्ये आहे. बरोबर, हे ह्या ठिकाणी हे काय आहे, पेअर मध्ये. त्यामुळे हे पेअर मधले जे इलेक्ट्रॉन आहेत, आलं लक्षात, जे पेअरिंग मध्ये आहेत ते परत बॉन्ड तयार करतील का, परत ओव्हरलॅप होतील का, नाही. त्यांचं ऑलरेडी काय तयार झालेलं आहे, बॉन्ड फॉर्म झालेले. राहिला प्रश्न कोणाचा, ह्या लोन पेअरचा. तर हा लोन पेअर इलेक्ट्रॉन काय करता, पार्टिसिपेट इन द ओव्हरलॅपिंग. पार्टिसिपेट इन द ओव्हरलॅपिंग. ओके, अँड हेच ओव्हरलॅपिंग झाली म्हणजेच काय झालं, बॉन्ड फॉर्मेशन. आलं लक्षात? ओव्हरलॅपिंग झाली म्हणजेच काय झालं, बॉन्ड फॉर्मेशन. आलं लक्षात? आता आपण बघू आपला पाचवा. ठीक आहे, नेक्स्ट बघू आता आपण पाचवं पॉस्ट्युलेट. पाचवं पॉस्ट्युलेट काय, ग्रेटर इज द एक्सटेंड ऑफ ओव्हरलॅपिंग स्ट्रॉंगर इज द बॉन्ड फॉर्मेशन. जेवढी जास्त ओव्हरलॅपिंग होईल तेवढा तो बॉन्ड कसा होईल, स्ट्रॉंग. आलं लक्षात? हे काय झालं पाचवं पॉस्ट्युलेट. आणि सहावं पॉस्ट्युलेट म्हणते, द कम्प्लीट ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स डज नॉट टेक्स प्लेस ड्यू टू द इंटर न्यूक्लिअर रिपल्शन. काय म्हणते, आपण बघितलं, मी तुम्हाला हायड्रोजन काढून दाखवलं. बरोबर, इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे. आता इथे आपण याला कम्प्लीट ओव्हरलॅपिंग म्हणणार का, नाही. ह्याचा एवढूसा पार्ट आणि ह्या दुसऱ्या ॲटमचा एवढूसा पार्ट काय झालेला आहे, एकमेकांना ओव्हरलॅप झालेला. जर ते कम्प्लीट ओव्हरलॅप आलं असतं तर ते कसं दिसलं असं, सिंगल मॉलिक्युल्स. आलं लक्षात? पण ते कम्प्लीट ओव्हरलॅप होते म्हणते का, नाही. ते काय म्हणते, द कम्प्लीट ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल डज नॉट टेक्स प्लेस. कधीच होत नाही. हे पूर्ण अशी ओव्हरलॅपिंग होत नाही. कशी ओव्हरलॅपिंग होते, अशी हाफ ओव्हरलॅपिंग होते. का होत असते, कारण की त्यामध्ये काय प्रेझेंट असते, इंटर न्यूक्लिअर रिपल्शन. बरोबर आहेत, ह्या ठिकाणी एक न्यूक्लियस आहे, ह्या ठिकाणी न्यूक्लियस आहे. ओव्हरलॅपिंग करत असताना जेव्हा ते एकमेकांच्या क्लोज येत राहतील तेव्हा ते काय होतील, त्यांचा प्रयत्न तेच राहसन की जास्त ओव्हरलॅप व्हायचंय. जास्त ओव्हरलॅप म्हणजे जास्त आपल्याला तो बॉन्ड कसा पाहिजे, फॉर्मेशन स्ट्रॉंग झालं पाहिजे. पण त्यामध्ये जे दोन न्यूक्लियस प्रेझेंट असतात त्या दोन ॲटमचे, ते काय करतात, त्यांच्यामध्ये रिपल्शन होते आणि ते काय होते, दूर ढकलले जाते आणि तो बॉन्ड कसा फॉर्म होते, फक्त आपला स्लाइटली ओव्हरलॅपिंग होते. आलं लक्षात? म्हणजे ओव्हरलॅपिंग होत असताना फक्त अशी ओव्हरलॅपिंग जमणार आहे का, नाही. जर एखादा माणूस खाली पडत असेल, तुम्हाला त्याला धरायचं आहे, तर तुम्ही त्याची बोटं असे धरताल का, नाही. जेणेकरून तुमच्या त्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन झालं म्हणजे एक तर असं झाल्यानंतर पटकन तुम्ही त्याला पकडून वर खेचू शकताल. बरोबर आहे. तसंच बॉन्ड फॉर्मेशन कोणामध्ये होते, ह्या ॲटममध्ये. फक्त स्लाइटली होत नाही, कशी होत असते, अशी ओव्हरलॅपिंग. आलं लक्षात? जेणेकरून त्यामध्ये बॉन्ड होणार आणि तो काय करणार, बॉन्ड फॉर्मेशन. त्याला वर खेचणार नाही, बॉन्ड फॉर्मेशन करणार. आलं लक्षात? हे आहेत त्याचे 6 पॉस्ट्युलेट. अजून पण 3 पॉस्ट्युलेट आहेत, ते आपण बघू पुढच्या लेक्चरला. ओके, तोपर्यंत हे जे 6 पॉस्ट्युलेट ते रिवाइज करा. पुढच्या लेक्चरला आपण हे जे राहिलेले पॉस्ट्युलेट स्टडी करू आणि ते राहिलेले पॉस्ट्युलेट कसे आहेत आता ते बघू. ते छोटे छोटेच आहेत, मस्त इंटरेस्टिंग आहेत ते सुद्धा पॉस्ट्युलेट. आणि नंतर आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट बघायचं आहे की ॲक्च्युली मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगते की ओव्हरलॅपिंग होते, पण ती ओव्हरलॅपिंग कशी होते.
बरोबर आहे. ते आपल्याला बघायचं आहे आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. आलं लक्षात? तोपर्यंत कीप वॉचिंग आणि हे सगळे पॉस्ट्युलेट येताना वाचून या, जेणेकरून मस्त पाठ करा, कारण की खूप सोपे सोपे पॉस्ट्युलेट, काहीही अवघड नाही आहेत. आलं लक्षात? डबल व्हिडिओ बघा आणि त्याच्या नोट्स प्रिपेअर करा. तोपर्यंत भेटू परत पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.